नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा हा केलेला नाही तर अर्जाची सद्यस्थितीमध्ये A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज म्हणजे तुमचा अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये सेव्ह केला आहे तर खाली येथे रक्कम भरणा करा अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी या पोर्टलवर पेमेंटचा भरणा हा केलेला आहे तर अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतात की येथे A1 अर्ज सादर केला अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे आणि येथे रक्कम भरणा करा म्हणून खाली ऑप्शन दाखवले जात नाही, कारण की या शेतकऱ्यांनी अगोदरच पेमेंटचा भरणा हा केलेला आहे परंतु यामध्ये कंपनी निवड करण्याचे ऑप्शन येथे आलेले नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, मी एका तिसऱ्या लाभार्थीचे स्टेटस येथे चेक करून दाखवतो। तर या लाभार्थीचे स्टेटस चेक केले असता येथे अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतात की येथे PM कुसुम योजनेत अर्ज हस्तांतरित केला, कृपया PM कुसुम पोर्टलला भेट द्या अशा प्रकारे अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपणास त्याची माहिती ही दाखवली जात आहे आणि खाली येथे पैशाचा भरणा करावा म्हणून अशा प्रकारे येथे खाली ऑप्शन सुद्धा दाखवले जात नाही। तर या शेतकऱ्याचे पाठीमागे हे पेमेंटचा भरणा करा अशा प्रकारे येथे खाली ऑप्शन दाखवले जात होते, परंतु आजच्या तारखेला स्टेटस चेक केले असता येथे आपणास कृपया PM कुसुम पोर्टलला भेट द्या अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहेत आणि पेमेंटचा भरणा यामध्ये या शेतकऱ्याचा होत नाही। तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज मेळा महाऊर्जामध्ये भरलेला आहे आणि हा अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये भरला गेलेला नाही। तर त्यासाठी मी आलेलो आहे मेळा महाऊर्जाच्या वेबसाईटवर। येथे आल्याच्या नंतर त्या अर्जाचे स्टेटस मी येथे चेक करून पाहतो। तर येथे MKID आणि पासवर्ड मी टाकलेला आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करतो। तर लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर येथे आता काय दाखवलं जात आहे की आपला अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे, कृपया आपल्या जवळच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे। म्हणजेच हा जो काही अर्ज आहे हा अर्ज मेळा महाऊर्जामध्ये भरलेला आहे। मेळा महाऊर्जामधून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये गेलेला आहे आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमधून आता हा अर्ज महावितरणकडे वर्ग करण्यात आलेला आहे अशा प्रकारे येथे माहिती ही दाखवली जात आहे। तर या अर्जाचे स्टेटस मेळा महाऊर्जाचे जे काही ॲप्लिकेशन आहे तर त्या ॲप्लिकेशनमध्ये चेक केले असता तिथे पण हा अर्ज ओपन होत नाही आणि येथे महावितरणकडे वर्ग करण्यात आलेला आहे असे सांगितले जात आहे। तर महावितरणचे जे काही ॲप आहे या ॲपमध्ये त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकला असता त्या ॲपमध्ये सुद्धा हा फॉर्म पुढे जात नाही। तर यामध्ये अजून नवनवीन कोणते बदल होतात याचे पण अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, हे होतं एक आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक अपडेट। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।